आज बनवायचं होतं भरीत. क्लास सुटल्या खूपच गडबड झाली. म्हणलं आज सोमवार आहे, पटापट करून घ्यावं आणि जेवावं. भूक लागली होती आणि सासूबाई पण होत्या आज, म्हणून म्हणलं पटकन स्वयंपाक करूया. त्यांना शुगर आहे, पटकन जेवायला लागतं लवकर, म्हणून वांग्याचं भरीत करायचं ठरवलं. वांगी तिथं भाजायला ठेवली आणि एकीकडे भाकरी चालू केल्या. आणि हे मध्येच काय, आमच्यासाठी वांगं भाकरी चालू होतं आणि हे मध्येच सरांचं काहीतरी चालू होतं, मिस्टरांचं. हे असं कापून ठेवलं होतं, ते त्यांच्यासाठी होतं. काय करायचं काय माहीत, ते माहीतच नव्हतं, म्हणून मी अशी ॲक्शन केली. नंतर असं तेल टाकून टोमॅटो भाजून घेतले. नंतर चॉपर आणला, त्याचा खूपच यूज होतो आहे. कांदा टोमॅटो असं मिक्स करून घेतलं, बारीक करून घेतलं. नंतर मी वांग्याला पण सोडलं नाही, वांग्याला पण त्यात टाकलं. ते नीट बसत नव्हतं तरी मी पटकन बसवून लगेचच करून घेतलेलं आहे बारीक त्याला. परत ह्यानं तरी का सोडू टोमॅटोला, म्हणून टोमॅटोला पण परत मी त्यात टाकलं. आणि त्यात सरांनी मध्येच हे काय त्यांना करायचं होतं ते काय त्यांनी शेवटपर्यंत सांगितलं नाही. मक्याचे कणसाचे दाणे असे शिजायला ठेवले. मी बारीक करून घेतलेलं वांगं, नंतर त्यात कांदा मिक्स केला. ही स्वरा पण मदत करू लागत होती, कांदा बाहेर काढला. आता ही मी बारीक करून घेतले. टोमॅटो आहे तो पटकन बारीक झाला, तो पण त्यात मिक्स केला. थोडीशी चटणी टाकली, थोडंसं मीठ टाकलं, थोडंसं त्याच्यामध्ये आपण आता काढलेली होती फ्रीजमधून ती कोथिंबीर पण टाकली आणि मिक्स करून घेतलं पटापट चटापट. आणि लगेचच आपलं तयार झालेलं आहे वांग्याचं भरीत. आणि लगेच जेवायला बसलो. श्री माझ्याकडे बघत होता आणि तो म्हणत होता, मला का नाही चालत आहे तो, मी हे दाखवते तुम्हाला. असं भरीत केलेलं आणि चविष्ट खूपच झालं होतं. सहसा सारखं करत नाही आम्ही. आणि ही मिस्टरांची रेसिपी होती. चला तर मग बाय.